नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या अशा काही किचन टिप्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। खूप हेल्पफुल असा आजचा हा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। टिप क्रमांक 1, थकवा अशक्तपणा जाणवत असेल किंवा चक्कर येत असेल तर त्यांनी नारळ पाण्याचे सेवन जास्तीत जास्त करावे। टिप क्रमांक 2, ॲब्रोजला रोज रात्री वॅसलीन लावल्याने ॲब्रोजवरील केस दाट आणि चमकदार होतात। टिप क्रमांक 3, डोक्यातील कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिक्स करून डोक्याची मसाज करा आणि 30 मिनिटांनंतर ते धुवून काढा। टिप क्रमांक 4, कधीही कारल्यासोबत दही खाऊ नये, डोळ्याची नजर कमी होते। टिप क्रमांक 5, वजन लवकर कमी करायचे असेल तर जास्त प्रमाणात पांढरे पदार्थ जसे की बटाटा, मैदा, तांदूळ याचे सेवन कमी करावे आणि मल्टीग्रेन किंवा मल्टी कलर पदार्थ जसे की डाळी, गहू, गाजर, पालक, सफरचंद, पपई इत्यादी खाण्यावर जास्तीत जास्त भर द्यावा। टिप क्रमांक 6, त्रिफळा चूर्ण व गूळ एकत्र करून रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यासोबत घेतल्याने संधिवात, कंबर, पाठ, मान, खांदे दुखीचा त्रास कमी होतो। टिप क्रमांक 7, उशीशिवाय झोपल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो। टिप क्रमांक 8, रात्रभर पाण्यात भिजवलेले 2 ते 3 अंजीर सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते। त्याचबरोबर त्वचा मऊ होऊन सुरकुत्या कमी होतात, रोगप्रतिकारात्मक शक्ती वाढते आणि केसांची वाढ होते। टिप क्रमांक 9, युरिक ॲसिड कमी करण्यासाठी सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून घ्या। टिप क्रमांक 10, एक सिगारेट आपल्या जीवनातील 11 मिनिटे संपवते। टिप क्रमांक 11, सकाळी लवकर उठून कोमट पाणी पिल्याने पोट साफ होण्यास मदत होते। टिप क्रमांक 12, नियमितपणे टोमॅटोवरती सौंदर्य मीठ टाकून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या त्रासापासून आराम मिळतो। टिप क्रमांक 13, झोपण्याच्या किमान 30 मिनिटे आधी मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहा। टिप क्रमांक 14, उचकी थांबत नसेल तर त्यावरती उसाचा रस पिल्यानंतर उचकी लगेच थांबते। टिप क्रमांक 15, हाडामध्ये कमजोरी जाणवत असेल तर सोयाबीन, तीळ यासारखे पदार्थ खा, यामुळे हाडे मजबूत होतात। टिप क्रमांक 16, रोज सकाळी मुठभर फुटाणे आणि थोडासा गूळ खाल्ल्याने शरीर ताकदवान बनते, रक्ताची कमतरता दूर होते, सर्दी आणि खोकल्यावरती आराम मिळतो। टिप क्रमांक 17, दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे, कमीत कमी 4 किलोमीटर चालण्याचा नियम करावा। दुपारी जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी। आजच्या या व्हिडिओमधील जर तुम्हाला टिप्स आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।